इसळक इथं व्यापारी संकुलात जून 2016 मध्ये एका गाळ्याची तोडफोड झाल्याची घटना घडली होती। या संदर्भात तक्रार देखील दाखल झाली, पण या घटनेची प्रशासनाने कोणतीही दखल न घेतल्यामुळे तुकाराम गेरंगे आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते उपोषणाला बसलेत। याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करण्याची मागणी कार्यकर्ते करतात। जर योग्य कारवाई झाली नाही तर 24 फेब्रुवारीला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयात प्रहार स्टाईलने आंदोलन करू असा इशारा देखील देण्यात आलाय। नमस्कार, मी अजित दस, प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा कार्याध्यक्ष। आज आम्ही ZP येथे आलो आहे आणि तुकाराम गेरंगे या इसळक येथील रहिवासी असलेला एक होतकरू तरुण याच्यावर असा अन्याय झाला आहे की 1.5 वर्षापासून तो प्रशासनाशी लढत आहे, पण त्याला कुठल्याही प्रकारची प्रशासन दाद देत नाही। या गोष्टीला आता 1.5 वर्ष झाले आहे। आता त्याच्या विरुद्ध, अन्यायाच्या विरुद्ध आम्ही बच्चू भाऊंशी चर्चा करून या माणसाबरोबर उपोषणाला मी आज सकाळपासून इथं बसलेलो आहे आणि प्रहार संघटनेचा व आमचे प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी यांना पाठिंबा आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही। धन्यवाद। यावेळी जर काही नुकसान झालं तर त्याला प्रशासन जबाबदार असेल असं कार्यकर्ते म्हणतात। आज या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये इसळक ग्रामस्थ व श्री तुकाराम हनुमंत गेरंगे यांच्यासाठी आम्ही ग्रामस्थ त्याचबरोबर प्रहार संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या ठिकाणी गेरंगे यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात या ठिकाणी उपोषणास बसलेले आहेत। या ठिकाणी आतापर्यंत जिल्हा परिषदेने कुठलीही प्रकारची दखल न घेता आणि आजही नाही घेतली नाही, आपण मागं 1.5 वर्ष पण नाही। यामध्ये झालेल्या सर्व कारवाईस दिरंगाईस हे जिल्हा प्रशासन व पंचायत समिती प्रशासन जिम्मेदार आहे। याबरोबर यांना भेटत असलेला इथल्या उच्च अधिकाऱ्यांचा राजाश्रय यांना या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आहे। त्यामुळे या गेरंगेवर आज उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे। यातून आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर गेरंगे यांना न्याय भेटावा व त्यांचे झालेले नुकसान व ग्रामपंचायतमध्ये झालेली त्यांची जी मारहाण झालेली त्याचबरोबर ज्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणामध्ये दिरंगाई केली आहे त्यांच्यावर कडक कारवाई एवढीच आमची एक विनंती आहे। यावेळी तक्रारदार तुकाराम हनुमंत गेरंगे, प्रहार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष अजित धस, लक्ष्मण पोकळे, अमोल शिंदे, दिनकर चौथे, अरविंद बेरड यांच्यासह इसळक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। मौजे इसळक येथील व्यापारी संकुलातील गाळ्याची जी तोडफोड झाली होती त्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वारंवार पत्रव्यवहार केलेला होता। तसेच माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिर्के साहेब यांनाही पत्रव्यवहार केलेला आहे। दिनांक 2/6/2017 रोजी जी झालेली घटना आहे तिच्या आजपर्यंत कुठल्याही प्रकारची चौकशी झालेली नाही। त्या कारणाने आम्ही वारंवार यांच्याकडे येऊन पत्रव्यवहार करून तोंडी स्वरूपात यांच्याकडे संघ भेटी घेऊन आजपर्यंत कुठलीच कारवाई झाली नाही। या अनुषंगाने मग नावेलाच असतो माननीय आमदार बच्चू भाऊ कडू यांच्या मार्गदर्शनाने तसेच विनोद भाऊ परदेशी, अजितदादा धस यांच्या सहकार्याने प्रहार संघटनेमार्फत आजपासून आम्ही आज सकाळपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला याचा निर्णय लागत नाही किंवा संबंधित सरपंच रावसाहेब नाथा गेरंगे, ग्रामसेवक PV भोर तसेच कर्मचारी केशव गेरंगे यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत आम्ही बसून राहणार। आणि तसेच ज्या माणसामुळे याच्यात एवढा विलंब झाला, विस्तार अधिकारी TM तुपे या माणसाने जाणीवपूर्वक या गोष्टीला इतके दिवस विलंब केलेला आहे, त्या माणसावर ही कायदेशीर कारवाई झाल्याशिवाय आम्ही उपोषणापासून उठणार नाही।